नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण पाहू शेवग्याची शेंगाची भाजी रसा बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चला लागणारे साहित्य सांगते. मी इथं शेंगा घेतलेल्या आहेत, मी खोबरं घेतलेलं आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि आपल्याला हे बारीक खोबरं करायचं आहे. शेंगा जे आहेत आपण ह्याला कट करून घेऊया आणि उकडायला घालूया. चला तर आता शेंगा आपले हे शिजून झालेले हे पाहू शकता आपण. आता फोडणी टाकून घेऊया याला. चला याच्यामध्ये तेल टाकत आहे, हे 2 पळ्या टाकत आहे तेल याच्यामध्ये बघू शकता. मी आता थोडंसं जिरं टाकत आहे याच्यामध्ये आणि मी मगाशी वाटण घेतलेलं होतं खोबरं, ते वाटून घेतलेलं आहे. कोथिंबीर लसूण त्याच्यामध्ये घालते आता. या थोडंसं लालसर होऊ देऊया आपण आता याला आणि थोडीशी हळद घालत आहे मी. आता 2 चमचे मी मसाला टाकत आहे, घरी बनवलेला मसाला आणि थोडासा अंबारी मसाला टाकत आहे. मस्त हलवून घेऊया. मस्त झालेला आहे. आता मी शेंगा टाकत आहे त्याच्यामध्ये. थोडंसं हलवून घेते हे. चला तर शेंगा हे मस्त परतून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकत आहे. तुम्हाला जसं टाकायचं तसं टाकू शकता तुम्ही पाणी. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा तेवढा टाकू शकता तुम्ही. चवीनुसार आपण मीठ घालूया याच्यामध्ये आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालूया याच्यामध्ये. थोडंसं घट्ट येण्यासाठी आता याला उकळी येईपर्यंत आपण असंच ठेवूया. चला तर मस्त उकळी फुटलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की गॅस बंद करून घेऊया आपण. चला तर पाहू शकता आपण गावरान पद्धतीने बनवलेली शेवग्याची शेंगाची भाजी झणझणीत झालेली आहे तयार. बघा कशी लाल तरी आलेली आहे. मी काळा मसाला वापरलेला आहे याच्यामध्ये. तर चला आपण पाहू शकता कशी मस्त दिसते आणि झणझणीत झालेली आहे. माझ्या व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबायला पण विसरू नका.